सुटते आणि त्याचाच परिणाम म्हणून काय झालं 14 दिवस हे आत गेलेत वाल्या सुद्धा त्या 14 दिवस आत आता म्हणतो 24 तास मेरे को एक साथ में दो। अरे ह्यांची लपडी सांगतो रे अजून लय लपडी लोकच आणून देतात गप्पा 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 एका एका मोर्चात एक एक सांगू सगळ्याच मोर्चात सांगितलं घोटाळा होईल। माझी विनंती आहे संतोषच्या पत्नीला सुद्धा सोमनाथच्या कुटुंबाला सुद्धा नोकरी दिली पाहिजे। वाकोडे दादा खरोखर तुम्हाला सांगतो मी पालकमंत्री राहिलेलो त्या जिल्ह्याचा फार संवेदनशील आणि चांगला माणूस होता दलित समाजाचा होता परंतु समजदार नेता होता। दादा असं नाही करायचं ॲट्रॉसिटी व्हायला लागली दादा हे बरोबर नाही मी समजून सांगतो मी पोरांना अशा पद्धतीचे माणसं होणार नाही। पळू 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 त्या घटना घडल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांनाही सीएम साहेब या तिन्ही कुटुंबियांना भेटणार आहे आणि ह्या एवढं त्यांच्याकडनं आपण करून घेऊ। मी अधिकचं काही नाही भरता हा जोश ही ताकद आणि हा राग कधीपर्यंत तुमच्या जागेवर राहायला पाहिजे जोपर्यंत हे फाशीवर जात नाहीत तोपर्यंत राग मनात ठेवा एवढीच विनंती। संतोषचे मारेकरी फासावर जाऊस तो राग कमी करू नका एवढे हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद अण्णा। अण्णा जेव्हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचं